जगभरात नावाजलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आता थेट मुंबईमध्ये शोरूम सुरू करते। बीकेसी मध्ये उघडणारं हे पहिलं एक्सपिरियन्स सेंटर आणि कुर्ल्यातलं सर्व्हिस सेंटर या माध्यमातून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन युगाची सुरुवात होणार आहे। भारतीय ऑटोमोबाईल मार्केटवर याचा काय परिणाम होणार हे या रिपोर्टमधून जाणून घेऊया। टेस्ला ड्रीम कार म्हणावी अशी कार, आखीव रेखीव, दिसायला आकर्षक आणि भरभरून फीचर्स असलेली अशी ही कार। इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे टेस्ला कंपनी। याच टेस्ला कंपनीचं भारतातलं पहिलं शोरूम आपल्या मुंबईत सुरू होतंय। 15 जुलै रोजी मुंबईच्या बीकेसी इथं हे शोरूम सुरू होतंय। केवळ शोरूमच नाही तर पोस्ट सेल सर्व्हिसेससाठी सर्व्हिस सेंटर सुद्धा तयार होतंय। मुंबईतील बीकेसी इथं 4000 चौरस फुटांचा गाळा टेस्लानं भाड्यानं घेतलाय। बीकेसीत एक्सपिरियन्स सेंटर उघडलं जाईल। ग्राहकांना टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत, उपलब्ध मॉडेल्स आणि ट्रिप पर्यायांची माहिती दिली जाईल। पहिल्या आठवड्यात केवळ व्हीआयपी आणि व्यावसायिक भागीदारांसाठी प्रवेश असेल। दुसऱ्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना सुद्धा प्रवेश मिळेल। जवळच कुर्ला पश्चिमेत टेस्लानं 24500 चौरस फुटांच्या जागेवर सर्व्हिस सेंटर उभारलंय। तर ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट 2025 पासून वाहनांचं वितरण सुरू होईल। पुढील आठवड्यापासून टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांची कॉन्फिगरेशन आणि ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध होईल। टेस्लाचं पहिलं मॉडेल वाय रियर व्हील ड्राईव्ह एसयूव्ही भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल। हे वाहन टेस्लाच्या चीनमधील कारखान्यातून आयात करण्यात आलंय। तर मुंबई पाठोपाठ भारतात नवी दिल्लीत दुसरं शोरूम उघडण्याच्या तयारीत टेस्ला आहे। आताच्या घडीला टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचं नाव जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत जरी येत असलं तरी एक काळ असा होता की जेव्हा ही कंपनी जवळपास बंद होण्याच्या मार्गावर होती। त्या कठीण काळातून सावरत टेस्ला आज जगभर पोहोचतीये। 2003 साली मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी टेस्ला मोटर्सची स्थापना केली। 2004 मध्ये मस्क यांनी टेस्लामध्ये $65 लाख गुंतवणूक केली आणि ते कंपनीचे चेअरमन बनले। टेस्लाची पहिली कार रोडस्टर होती। ही कार कमी खर्चात बनवण्याची कंपनीची योजना होती, मात्र मस्क यांना हे मान्य नव्हतं। मस्क यांनी या मॉडेलमध्ये अनेक बदल सुचवले। जुलै 2006 मध्ये टेस्लानं रोडस्टरचा प्रोटोटाइप लॉन्च केला। 2008 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था संकटात असताना टेस्ला मोठ्या संकटात होती। त्यावेळी टेस्लानं उच्च कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आणली। या कारनं पोर्शे सारख्या ब्रँडशी स्पर्धा केली आणि ज्यामुळे लोकांचं ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकलकडे लक्ष गेलं। पुढे टेस्लानं सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी विकसित केली। आता अशा या बलाढ्य टेस्ला कंपनीच्या एंट्रीनं भारतातल्या ऑटोमोबाईल सेक्टरवर मोठा परिणाम होईल। टेस्ला सारख्या जागतिक पातळीवरील इलेक्ट्रिक आणि स्वायत्त वाहन उत्पादक कंपनीचं भारतात आगमन होणं हे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल। यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांचं स्वीकारीला गती मिळेल आणि स्थानिक उत्पादकांना देखील जागतिक दर्जाचं तंत्रज्ञानाची स्पर्धा करण्यासाठी प्रेरणा मिळेल। आता भारतात शोरूम सुरू करण्याचा हा निर्णय मस्क यांना उद्योग क्षेत्रात आणखी वर नेतो की थोडा खडतर प्रवास पुन्हा पाहावा लागतो हे तर येत्या काळात भारतातील ग्राहक कसा प्रतिसाद देतात त्यावरच अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।